गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नावे बार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या दमानिया आज सत्य पडताळणार आहेत। अंजली दमानिया कांदिवलीमध्ये घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरील तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी विविध नेत्यांवर गंभीर आरोप केले। कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। हे राजकारण आता बदला, नाहीतर आम्ही तुम्हाला बदलू, असं ठणकावून मेसेज हा प्रत्येक माणसानी, शेतकऱ्यांनी, सामान्य माणसानी येत्या एका आठवड्यात पाठवावा। त्याचा मजकूर मी माझ्या ट्विटर हँडलवरनं ट्विट करते। तो माध्यमांना विनंती आहे तो लोकांपर्यंत पोहोचवा। आणि जर झालं नाही तर 15 ऑगस्टच्या दिवशी सगळ्यात मोठं आंदोलन महाराष्ट्रात आम्ही सामान्य माणसं, सगळ्या सामाजिक संघटना, कुठलाही त्याच्यात राजकीय पक्ष येणार नाही, कारण राजकीय पक्ष सगळे एका माळेचे मणी आहेत। कोणीही त्यातले राजकारणातली माणसं आम्हाला नकोत। सामान्य माणूस लढा देऊ शकतो हे आम्ही 15 ऑगस्टला आता दाखवून देऊ। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नावे बार प्रकरण आणि आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक पाहायला मिळतात। आज सत्य पडताळण्यासाठी कांदिवलीमध्ये येणार आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच इलम, एकंदर तो सावली डान्स बार जिथे मी त्या संपूर्ण डान्सच्या बारच्या बाहेर उभा आहे आणि याच डान्स बारवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती गंभीर आरोप झालेले आहेत। हाच डान्स बार आहे ज्याचं लायसन्स जे आहे ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे, म्हणजेच रामदास कदम जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची पत्नी यांच्या नावाने हा लायसन्स असल्याचा आरोप, गंभीर आरोप जो आहे तो केला जातो आहे। एकंदर विरोधक या संपूर्ण मुद्द्यावरून प्रचंड विरोध करत आहेत। त्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या संपूर्ण मुद्द्याला उचलून धरलेला आहे आणि एकंदर त्या स्वतः इथं या संपूर्ण ठिकाणी येणार आहेत आणि या संपूर्ण डान्स बारची पाहणी करणार आहेत। आणि सध्या हा डान्स बार आपल्याला बंद असलेला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण डान्स बारला कुलूप लागलेलं आहे। एकंदर याचं जे नाव किंवा त्याचा जो फलक आहे तो सुद्धा आपल्याला झाकलेला पाहायला मिळतो आणि एकंदर संपूर्ण डान्स बार ची पाहणी करायला इथं स्वतः सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया येणार आहेत आणि एकंदर त्यानंतर या संपूर्ण डान्स बार संदर्भात आणखी काही खुलासे ते करतात का देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये नेमकं कोणत्या गोष्टी आणखी समोर येतात हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। अगदी थोडाच वेळात स्वतः सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया इथं येणार आहेत आणि या संपूर्ण ठिकाणाची, या डान्स बारची पाहणी करणार आहेत। नीलम जी, किती वाजता अंजली दमानिया या ठिकाणी पोहोचतील आणि कधी पाहणी केली जाणार आहे, त्या संदर्भात काही अधिकची माहिती मिळाली का? नक्कीच इलम, एकंदर साधारण 10ची वेळ आहे ज्या वेळेला अंजली दमानिया इथे येणार आहेत। मात्र सध्या पाऊस आहे मुंबईमध्ये, ट्रॅफिकची काही समस्या आहे, त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमुळे काहीसा विलंब लागू शकतो। 10:30 पर्यंत अंजली दमानिया इथं पोहोचतील आणि या संपूर्ण डान्स बारची पाहणी केली, त्याच्या प्रकारे माहिती मिळत आहे। सध्या तरी या संपूर्ण डान्स बार बाहेर आपल्याला काहीसं ट्रॅफिक देखील जाम झालेलं पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण हा कांदिवलीमधील अगदी समतानगर पोलीस ठाणे आहे त्या समोर हा संपूर्ण डान्स बार आहे। त्यामुळे या संपूर्ण डान्स बारची पाहणी करायला स्वतः सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया येतील, इथं त्या माध्यमाशी देखील बोलतील आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये काही आणखी नवीन खुलासे करतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र हा अत्यंत वादग्रस्त विषय आहे। स्वतः राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरती याचं लायसन आहे, अशा प्रकारे हा गंभीर आरोप आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीमध्ये आता नेमकं कोणते वळण येतं का आणि अंजली दमानिया अजून काही खुलासे करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। जी जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।